5 डिसेंबरला सायंकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास काही सोपा राहिला नाही. नगरसेवक ते मुख्यमंत्री आज हा त्यांचा राजकीय प्रवास खरं तर परंतु चढत्या आलेखाचा राहिलेला आहे. त्यांचा राजकीय प्रवास एकंदरीत कसा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर. देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द अनेक चढ उतार असलेली ठरली, मात्र ती सोन्याने झळाळली आहे. त्यांनी केलेल्या सांघिक कामगिरीने 2024च्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत महायुतीला बहुमत प्राप्त करून दिले. 132 जागांवर भाजपाचे आमदार विजयी झाले आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस लाभले. राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कमी वयात प्रवेश केला, म्हणजेच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ते नगरसेवक बनले. नागपूर महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते. तरुण वय, तडफ आणि सकारात्मक ऊर्जासोबतच काम करणारा नेता म्हणून फडणवीस जनमान्य झाले. आणि वयाच्या 26व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे महापौर म्हणून निवडून आले आणि याच वर्षी ते महाराष्ट्र महापौर समितीचे अध्यक्ष सुद्धा झाले. ते सलग 2 टर्म महापौर म्हणून निवडून आले होते. त्याचबरोबर 2010 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर 2013 मध्ये पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी फडणवीसांची महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. 1999 पासून देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये नागपूरचं प्रतिनिधित्व करत आलेले आहेत. 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 असं 6 वेळा ते सलग आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014च्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्या सर्व निवडणुकांचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि या निवडणुकांमध्ये भाजपाने स्वबळावरती 122 जागा जिंकून आणल्या होत्या आणि त्यावेळेस वयाच्या 44व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही कारकीर्द महत्वपूर्ण ठरली. विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली. कोणतेही विशेष भ्रष्टाचाराचे प्रकरण वा घोटाळा उद्भवला नाही की कोणता अतिरेकी हल्ल्याचा प्रसंग सुद्धा त्यावेळेस घडला नाही. 2019च्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीने भाजपाने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आणि महायुतीमध्ये ते त्यावेळेसची निवडणूक लढवली. त्यावेळेस सुद्धा जनतेने महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळेस 161 जागावरती महायुती निवडून आलेली होती. तर यामध्ये भाजपाने 105 जागा तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी करायला सुरुवात केली आणि या हट्टामुळे महायुतीमध्ये भंग झाला. आणि याच वेळी सर्व चर्चा सुरू असताना पहाटे म्हणजे 23 नोव्हेंबर 2019ला पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी केला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर हे सरकार फक्त 72 तास चाललं, कारण यानंतर अजित पवार यांनी परत शरद पवारांकडे त्यांची घरवापसी झाली. ते शरद पवारांकडे वापस गेले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि यानंतर मात्र 2019 मध्ये सर्वाधिक आमदार त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले असून सुद्धा सर्वाधिक जागा ते जिंकून येऊन सुद्धा ते विरोधी पक्षाच्या पदावरती ते 2.5 वर्ष कार्यरत राहिले. आणि त्यानंतर मात्र 21 जून 2022ला शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन बंड केलं आणि भाजपाशी हातमिळवणी केली. 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या अगोदर मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळलेला असताना देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सुद्धा त्यांनी यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांभाळला. 2.5 वर्ष त्यांनी हे पद सांभाळलं आणि यात सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली. यानंतरही फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा दिला. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. अजित पवार हे 41 आमदार घेऊन शरद पवारांसोबत बंड करून ते पक्षाच्या बाहेर पडले आणि सोबतच पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे दोन्ही घेऊन ते महायुतीशी त्यांनी हातमिळवणी केली. यानंतर मात्र ते उपमुख्यमंत्री पदावरती रुजू झाले. म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्राला 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री लागले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे बंड करून महायुतीमध्ये सामील झाले होते ते अजित पवार यांनी सुद्धा त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजपाला जोरदार फटका बसला. एकंदरीत महायुतीला जोरदार फटका बसला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे लोकसभेची निवडणूक पार पडली होती महाराष्ट्रातली, त्यामध्ये फक्त महायुतीला 13 खासदार त्यांचे निवडून आले होते आणि भाजपाच्या खासदाराची संख्या ही 22 वरून 9 झाली होती. यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारली आणि ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी सुद्धा तयार झाले. परंतु केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावरती विश्वास अटल ठेवला आणि त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस हे जोरदार कामाला लागले. आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं आणि भाजपा 132 जागावरती ते जिंकून आले. महायुतीला 239 जागावरती यश आलं. प्रचाराचे 5 महिने देवेंद्र फडणवीसांवरती प्रचंड टोकाचे आणि प्रचंड आरोप करण्यात आले. त्यांना प्रचंड टार्गेट करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील, सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, नाना पटोले यांनी मोठ्या प्रमाणामध्ये, पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फडणवीसांवरती टीका केली. त्यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आलं. त्या सर्व टीकांवरती प्रत्युत्तर म्हणून ते पुन्हा आले. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अजून एक विक्रम केला, तो म्हणजे 2014, 2019 आणि 2024 मध्ये भाजपाच्या आमदारांची संख्या ही सलग 100च्या वर राहिलेली आहे. 2014 ते 2024चा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास हा खडतर परंतु यशाने उजळणारा राहिलेला आहे. तर अशा प्रकारे ते एक नगरसेवक ते एक मुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजकीय प्रवास हा नेहमीच उल्लेखनीय राहिलेला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.